आताची मोठी बातमी वर्ध्यातून. वर्ध्यात शुद्ध तेलाचा दावा पण कारखान्यात घाणीचे साम्राज्य. वर्ध्यातील बसंत उद्योगवर गंभीर प्रश्नचिन्ह. एफडीचे कार्यालय व्यापाऱ्यांच्या घरातच, मग तपासणीला कुणाची भीती? तुकाराम मुंढे कारवाई करणार का? वर्धा शहरातील खाद्यतेल व्यापारातील मोठे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसंत उद्योग समूहावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. शुद्ध तेल पुरवठ्याचा दावा करणारे या प्रतिष्ठानाच्या दुकानात आणि तेल पॅकिंग कारखान्यात अत्यंत अस्वच्छ वातावरण असल्याचं कथित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शहरातील मुख्य बाजारपेठेतील वसंत उद्योगचे दुकान आणि बजाज चौकातील टीन शेड मधील तेल पॅकिंग युनिट मध्ये तेलाचे ड्रम, साठवणूक व्यवस्था आणि परिसर अत्यंत घाणेरड्या अवस्थेत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे एफडीएचे स्थानिक कार्यालय याच व्यापाऱ्याच्या निवासस्थानी असल्याची चर्चा असून त्यामुळे तपासणीबाबत निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सणासुदीच्या काळात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाचा पुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत निकृष्ट किंवा अस्वच्छ वस्तू परिस्थितीमध्ये तयार अथवा पॅक केलेले तेल बाजारात गेल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळ विरोधी मोहिमेला गती दिली असताना वर्ध्यातील खाद्यतेल व्यवसायात सुरू असलेल्या कथित गैरप्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यातील अनेक तेल पॅकिंग युनिट्सवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी ऐतिहासिक गोरज भंडारवर कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेली कारवाई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्याच्या कारणावरून रद्द केली होती. त्यावेळी हजारो लिटर दूध संकलन आणि शेकडो कुटुंबाच्या उपजीविकेवर परिणाम झाला. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की दुधावर कठोर कारवाई करणारे एफडीए कथित निकृष्ट खाद्यतेल प्रकरणातही तितकीच तत्परता दाखवणार का? वसंत उद्योग मध्ये वापरले जाणारे खाद्यतेल कोणत्या परिस्थितीत तयार किंवा पॅक केले जाते, त्याचे नमुने तपासले जाणार का? संबंधित युनिटची सखोल तपासणी होणार का? आणि नियमांचं उल्लंघन आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले.